वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघत आहे आणि वनसेवकच्या 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे। वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास लागते, त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे शिक्षण फक्त 10वी आणि 12वी पासच लागते। त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे गट मध्ये येते। त्याचबरोबर वनरक्षक मध्ये जे महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। वनसेवक मध्ये सुद्धा महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या अगोदर सुद्धा वनसेवक आणि वनरक्षक भरतीबद्दल अपडेट सुद्धा आलेला आहे, ठीक आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गामध्ये येणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनसेवक मध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, वनसेवक मध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, सिलेक्शन झाल्यावर अटी शर्ती काय वनसेवक मध्ये, वनरक्षक भरतीमध्ये काय अटी शर्ती आहे, वनरक्षक मध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे वारंवार विद्यार्थ्यांचे कमेंट जे येऊन राहिले। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। सर्वात अगोदर वनसेवक बद्दल, नंतर वनरक्षक भरतीबद्दल आणि सर्वात शेवट तुम्हाला हे सांगणार आहे की वनरक्षक वनसेवकची भरती त्या महिन्यामध्ये निघणार आहे, याबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकची भरती येणाऱ्या दिवसामध्ये येत आहे, तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास वगैरे चालू द्या, आतापासून तयारी चालू ठेवा, ग्राउंड सुद्धा तयारी चालू ठेवा, ठीक आहे। मी तुम्हाला आतापासून कोण सांगू राहिलो, जेणेकरून तुम्ही आतापासून चांगली तयारी करताना आणि तुमचा चांगला अभ्यास होणार आहे आणि तुमचीच तयारी होणार आहे, तुमचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की वनरक्षकचं ग्राउंड एकदम हार्ड आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून जे पण विद्यार्थी चांगली मेहनत करणार आहे, जे पण चांगली तयारी करणार आहे, त्यांचंच विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला वनसेवक बद्दल सांगतो। वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, यामध्ये ग्रॅज्युएशन वाले मुलं फॉर्म भरू शकतात नाही, हे त्यांनी एक अट्ट्यामध्ये टाकलेले आहे। या अगोदर जे आहे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभाग वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाचे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वन वृत्ता निर्माण करण्यात येत आहे। तर या अगोदर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हे शासन निर्णयामध्ये आलेलं आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पद आहे हे गट मध्ये राहणार आहे आणि यामध्ये आणखीन काही अट त्यांनी टाकण्यात आला आहे। तर पहा, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। त्याचबरोबर जे यामध्ये आणखीन एक जे अट टाकण्यात आले की सदर पदावर नियुक्ती किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर यांनी जे शासन निर्णयामध्ये जे स्पष्ट सांगून दिलं, जे वनसेवकचं पद आहे यामध्ये जे ज्यांचा ग्रॅज्युएशन झालं असेल, जे पण जास्त शिकले ते मुलं यामध्ये फॉर्म अप्लाय करू शकणार आहे। तर त्यामध्ये फक्त 10वी आणि 12वी पास मुलं ज्या फॉर्म भरू शकणार आहे, ज्यांची 10वी पास आहे 12वी पास आहे तेच मुलं यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे। त्याचबरोबर यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। वनसेवक मध्ये पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आता भरपूर मुलांचे एकच कमेंट होती की सर वनसेवक मध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकची जी भरती आहे हे पहिल्यांदाच निघत आहे, पहिल्यांदाच याची जाहिरात निघत आहे आणि पहिल्यांदाच ही भरती निघत आहे। अजूनही यामध्ये कन्फर्म नाही की बा यामध्ये लेखी परीक्षा असणारच आहे बा नसणारच आहे, पण ही जी भरती आहे सरळ सेवेने घेतली जात आहे आणि सरळ सेवेची प्रत्येक भरती जे मध्ये विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असते। तर आपला एक अंदाज यामध्ये असा बसतो की यामध्ये पेपर असणार आहे, कारण एकदम हार्ड नसणार आहे, एकदम इझी असणार आहे, कारण की 10वीच्या लेवलवरचे जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी वनसेवक भरतीला घेऊन सिरियसली असाल तर वनरक्षकच्या पुस्तकातून जे तुम्ही तयारी चालू ठेवा वनसेवकची, ठीक आहे। आणि ग्राउंड सुद्धा आपलं चालू द्या, ठीक आहे। आणि यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला वनसेवक मध्ये, तर वनसेवक मध्ये जास्त वयोमर्यादा असणार आहे, म्हणजे 18 ते 34 वर्षापर्यंत
वर्षापर्यंत 30 वर्षापर्यंत एवढी वयोमर्यादा यामध्ये असू शकते, कारण की गट ड वर्गामध्ये जे वयोमर्यादा जास्त असते, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा जास्त वय असेल तर त्यांना या भरतीमध्ये संधी मिळणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणतं काम करावं लागणार आहे, तर प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदणीसाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोप वनांचे कामे, JMC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत शासनाच्या विविध योजनांतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे, हे तुम्हाला यामध्ये काम करावं लागणार आहे वनसेवकमध्ये सिलेक्शन झाले तर, ठीक आहे। त्याचबरोबर आता विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक आहे, वनरक्षकचं या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलाय, वनरक्षक जे 2005च्या माहितीच्या अधिकारानुसार त्यामध्ये माहिती मागवली होती की यामध्ये वनरक्षक मध्ये आतापर्यंत किती जागा रिक्त आहे जिल्ह्यानुसार, याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो ते माहितीचा अधिकार पाठवला होता, तर त्याचा जे विद्यार्थी मित्रांनो रिप्लाय त्या ठिकाणी आलेला आहे। आणि तुम्हाला सांगून देतो चंद्रपूरमध्ये जवळपास जे या ठिकाणी टोटल 45 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहे, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुवंसमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुणेमध्ये 16 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 218 जागा रिक्त आहे, नाशिक वनवृत्तामध्ये 68 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्तामध्ये 50 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये 291 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे। तर याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर अपडेट आलं होतं, ठीक आहे। तर हे जे अपडेट आले तर याच्यावरूनच आपल्याला अंदाज भेटते की ही भरती जे येणाऱ्या दिवसामध्ये येत आहे, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला 1400च्या जवळपास जे 1300-1400च्या आसपास या ठिकाणी जागा वनरक्षक मध्ये शिल्लक आहे, म्हणजे जागा रिक्त आहे, ठीक आहे। आणि येणाऱ्या जोपर्यंत भरती निघत नाही तोपर्यंत जागा त्यामध्ये ज्या वाढणार आहे आणि जवळपास ह्या 1500 ते 1600 प्लस जागांसाठी वनरक्षक मध्ये येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघू शकते, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीसाठी शिक्षण 12वी पास पाहिजे, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता वनरक्षक मध्ये। आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षणाचा जर विचार केला तर 12वी पास यामध्ये वनरक्षक मध्ये शिक्षण पाहिजे। 12वी मध्ये एक अट ठेवण्यात आले, आपल्याला अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला तरच फॉर्म भरता येते, ठीक आहे, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही। किंवा तुम्ही सायन्स वाले असेल तर भरू शकता, त्याचबरोबर कॉमर्स वाले भरू शकता, फक्त आर्ट वाल्याचा एक प्रॉब्लेम आहे, आर्ट जर असेल 12वी मध्ये तुमचा एक तर भूगोल विषय असला पाहिजे किंवा अर्थशास्त्र, ह्या दोनपैकी एक जरी विषय असला तुम्हाला फॉर्म भरता येते, दोन्ही विषय असले तरी सुद्धा फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर हे अट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे असं कोण सांगून राहिलो, तर 120 मार्काचा पेपर असते आणि परीक्षेला 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 60 पैकी 27 प्रश्न बरोबर आपले आले तर आपण पेपर पास असतो। आणि गणिताचे प्रश्न जे आहे वनरक्षक मध्ये विचारले जात नाही, ठीक आहे, गणिताचे प्रश्न यामध्ये विचारले जात नाही। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणती कॅटेगरी असेल तर यामध्ये जे 54 मार्कावर पासिंग असते, ठीक आहे। 120 पैकी 54 मार्क जर आपले बरोबर आले तर आपण पास असतो। कोणती कॅटेगरी, SC ST OBC EWS NTBG ओपन SBC SCBC कोणत्याही कॅटेगरी, म्हणजे 60 पैकी आपले 27 प्रश्न आले बरोबर तर आपण पेपर पास असतो कोणत्या कॅटेगरीचे, नंतर आपल्याला ग्राउंड साठी बोलावले जाते, ठीक आहे। तर वनरक्षक मध्ये पाहिलं सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट मेडिकल अशी प्रोसेस आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वनरक्षक मध्ये वयोमर्यादा जर पाहिलं सर्वात अगोदर यामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, SC ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट। आणि सिलेक्शन झालं वनरक्षक मध्ये पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे। तर वनरक्षक मध्ये जर पाहिलं सर्वात अगोदर तुमचा पेपर असणार आहे ज्यामध्ये परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञानचे जे या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये, ठीक आहे, तुक्के मारले चालते। मागची जी भरती झाली 2023 ची तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, ठीक आहे, तर निगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये। आणि ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो TCS कंपनी जे आहे हे पेपर घेते, या अगोदर वनरक्षकचा जो पेपर आहे TCS कंपनीने घेतला होता, ठीक आहे। पेपर झाल्यावर आपलं यामध्ये असते ग्राउंड, तर यामध्ये उंची किती लागते तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर लागते ST, आणि 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली छाती बसली पाहिजे, ठीक आहे, ST कॅटेगरीच्या।
तर असं जे आहे यामध्ये आहे. आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला जे 80 मार्क भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर 12 मिनिटाच्या अंदर आले तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला चार्ट दिसत असेल, याच्यानुसार आपल्याला मार्क भेटते. ठीक आहे, सर्वात मोठा गेम जे ह्या ग्राउंडवरच आहे. ज्यांना ग्राउंडमध्ये चांगले मार्क पडते तर त्यांचं सिलेक्शन जे वनरक्षक मध्ये होते. ठीक आहे, तर ग्राउंडवर जास्त फोकस तुम्हाला करायचे आहे वनरक्षक मध्ये. तर हे सर्व झाल्यानंतर आणखीन वनरक्षक मध्ये एक टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. तर हे होती संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस. आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे. तर पहा, वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे हे तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे. तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, आतापासून ग्राउंडची तयारी चालू ठेवा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.